कसा दिसतोय मी? आशू आपलं लग्न नसताना झालं तर मी तुला अशी पळवून घेऊन गेले असते. अरे यार तू मस्करी नको करू, खरंच सांग कसा दिसतोय? अरे ह्याच्यावर तू आयटम दिसतोय सारे. हा 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 मग म्हणून पळून. बर मी दिसतो आयटम, मी रेडी, तू का रेडी नाहीस? अरे आशू हे बघ, नेहमी गुढीपाडव्याला ना मी पॅन्ट शर्ट घालायचे. हा तर आता साडी कोणती नेसायची काय मला काय कळत नाहीये. त्यात काय एवढं, पाडवा आहे आज. हो मग म्हणूनच कळत नाही ना कोणती साडी नेसू, काही कळत नाहीये. म्हणजे एकतर सगळ्या साड्या आवडतात ना, ते एकही आवडत नाहीये. थांब मी मदत करतो, या इकडे ये. मी मदत करतो तुला. आपण शोधूया. हे साडी 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 शिवा, तू रेकॉर्ड ब्रेक केलास का आपल्या घरातल्या सगळ्या बायकांचा? मग बघ ना, एवढ्या साड्या आहेत, एवढा कमी वेळात तुझ्याकडे. खरंय मला ना बायकांचं आणि साड्यांचं गणितच कळत नाही. म्हणजे असं वाटतं कपाटात ना साड्या आपोआप येतात. असं कसं आहे तिला? तू ना काहीतरी उगाच बडबड करू नको. मी तुला साड्या सिलेक्ट करायला सांगितलंय ना, मग तू आता मला काहीतरी हिशोब वगैरे काय सांगतो साड्यांचा? करतो. हा काय बरं, हे काय? हे काय? ए ही साडी कशी आली माझ्या माझी नाही, माझ्या कपाटात कशी आली? कशी आली बरं? तुझ्या कपड्यात कशी आली? चालत नसेल ना आली आपली आपली? आशू सांग ना. ही माझी गिफ्ट आहे पाडव्याच्या निमित्ताने तुझ्यासाठी माझ्याकडून. आशू तू तू बाई एकदम टिपिकल नवऱ्यासारखं वागतोय. नाही सगळं चांगलं झालंय आता, छान आज शुभ मुहूर्त आहे म्हणून मी तुला ते गिफ्ट द्यायचं ठरवलं. अरे आता तू एक काम कर. खूप भारी आहे, खूप भारी आहे, खूप. तू ही नेस आणि खाली ये, मी जातो खाली. काय तू मला एवढं छान गिफ्ट दिलं, मग तुला रिटर्न गिफ्ट नको? अच्छा रिटर्न गिफ्ट अच्छा मिळणार आहे. हा मी रेडी आहे रिटर्न गिफ्ट साठी. वेगळं बंद गेलं ते नाही. एक मिनिट थांब. मग अरे यार याच्यापेक्षा भारी अजून काय गिफ्ट असू शकतं? शपथ भाई साहब क्या बात आहे. तू एवढी साडी दिलीस मला, म्हंटल तुला एक गिफ्ट द्यावं म्हणून मी घेतली. मला एक गोष्ट सांग, तू हे जॅकेट आधीच ठरवून घेतलं होतंस ना? हा. तुला एक गोष्ट लक्षात येते, कलर्स किती मॅच होत आहेत दोन्हीचे? हे नव्हतं ठरलं. माहितीये मला. कदाचित ना देव आपल्याला संदेश देतोय, या वर्षी सगळ्या गोष्टी एकत्र करा, नाही का? बर आता तू ही साडी नेस, मी खाली जातो. वा छान दिसतोय. छान दिसतोय ना? शेवटी तू आणलंस. ऐक, आईने जे दागिने दिलेत ना तुला ते घाल, दागिन्यांची शोभा वाढेल तुझ्यावर. काय बायको सुंदर दिसल्यावर नवऱ्यांना मिरवता येतं ना? मिरव मग आता. हा आज मी मिरवणार आहे दिवसभर. चल लवकर या आवरून. कीर्ती, कीर्ती, आले आले आले. अगं किती वेळ? हीच काठी आहे ना गुढीची? दरवर्षी काय बघत नाहीस का तू? हा मग हीच आहे, ठेवते. छान सजवली आहे ना शिवाने. तर बघत काय उभी राहिलीस? नुसतीच काठी आणलीयस. साडी कुठे, गडू कुठे? आण सगळं. हो किचन मध्ये घेऊन येते. पटापट आटपा आता. हे हे गडू आणि साडी ठेवते. छान. आणि कडूनी मग विसरलीस ना? एकत्र ठेवत जा ग सामान सगळं. हे घे. हा आणि फुलं ही आहेत ना? अगं ही हाराची आहेत, बाकीची हवी आहेत ना? ठेवली आहेत बघा.
मिळाली का? हो हे घे. सगळी मिक्स कशाला करून टाकली? रंगानुसार वेगवेगळी कर बरं. ताई अगं काही राहिलंय का करायचं मला सांग. हो राहिलंय. सांग ना काय. दागिने कुठे? अरे देवा हे असं होतं माझं. थांब हो 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 काकू रेडी. अरे वा, गोड दिसते. थँक्यू. बरं वहिनी, भाऊंचा काही फोन वगैरे? आला होता ना. मग नाही जमत आहे त्यांना. आशू आणि शिवाचा तसं म्हणायला पहिलाच पाडवा आहे ना, असायला हवे होते है ना? हो ना, मी तेच समजावत होते त्यांना, पण ते कसलं ऐकतायत? कोण समजावणार तुमच्या बंधूंना? कामं पण असतात, काय करणार आता. घ्या बाजू घ्या. झाली झाली तयारी? हो. चाललीये. तुझीच बायको करते त्यामुळे वेळ लागतोय. जमली असेल ना किटू डार्लिंग? खूप दमले. पण कोणाला काय फरक पडतोय? एवढ्याने कशाला दमायला होतंय ग? सवय नाही ना, आता होईल हळू. काकू अरे वा, बाप रे काकू कौतुक करायची नवीनच पद्धत आणलीस ना तू. हा बाई. काकू काय नवीन नवीन गोष्टी आणल्यास तू. बाप रे. पण खरंच खूप छान दिसतंय तुम्ही. हे जे काही ठरवून केलं ना तुम्ही मॅचिंग भारी. ए बघ, ठरवून नाही केलंय ते, चुकून झालंय. अरे तुम्ही जे काय न ठरवता ठरवल्यासारखं केलंय ना, ते ठरवूनही ठरवता नाही येणार. मॅचिंग प्लॅनिंग केलंय ना दोघांनी. तेच आम्ही ठरवलं नाहीये, योगायोग आहे. योगायोग असेल तर आणखीन उत्तम आहे. हा. आता काय नवीन. हे नवीन नाही, जुनच. झालं? काय काय नाही झालं, हे सगळं आवरून झालंय. झालंय ना? मग जा स्वतःला आवरून घे. काय अवतार झालाय बघ तरी. आई मी खूप थकले, तुम्ही जा, मी नाही येते. घरातली कामं करून बायका थकतातच, पण सण म्हटला की उत्साहाने छान तयार होतात, सजतात. जा लवकर ये तयार. जा जा. बरं चला, आपण सगळे बाहेर घेऊन जाऊया हे सगळं. हा? अरे, कीर्ती. थोडी मी घेऊन येते ना तिला. बर चला. वा गोड दिसतंय बुधू छान दिसतंय. दिव्या तयारी करायला घे. दे. आणि जावई बापू, गुढी तुम्ही उभारायची बरं का. मी मग हो तुमचा मान आहे. अरे नाही, मान तर तुम्हा सगळ्यांचा आहे. तुम्ही मला खूप सांभाळून घेतलं. अहो जीजू, तुम्ही पण आमच्यासाठी आशू जीजूंसारखेच आहात, त्यामुळे तुम्हाला हा मान मिळायलाच हवा. चंदन, दिव्याला बदलण्यासाठी तिला मनवायला इथं आलास तू. दिव्या बदलली बी, तिला मनवलंच बी. ह्या घरासाठी एवढं केलंयस तू, या घराचा आधार झालास, पण कधी बी श्रेय घेतलं नाहीस. मग गुढी नको काय तू उभारायला, जावईस या घराचा. खरंय. अरे असंही आमच्या दिव्याला सांभाळणं कठीणच आहे, आणि तू तर तिच्यात बदल घडवून आणलेत. आई, ते तर माझं कर्तव्य होतं. मी शेवटी तुम्ही सगळेच माझं कुटुंब आहात ना. अगं आजी, शिवा नसताना चंदने गॅरेज भारी सांभाळले. एक नंबर. तवा चंदन गुढी उभारायची हा? आणि पूजा करायची. चल ये बाई दे, तो आर दे इकडे. सावकाश. चल आता दिव्या, तुला सवताला हळद कुकू लावून घे बरं.
आजी पाया पडतो. यशस्वी व्हा आणि आनंदात राहा. सुखाने संसार करा. चला झाली ना पूजा? हो. आता परसाद ठेव की तिथं. हा हा दिव्या आता प्रसाद वाट, आपल्याला शिवानीकडे जायचंय ना. होय. आई शिवाकडे जायची इच्छा नाही अगं माझी. का? गप, असं काय करतेस दिव्या? त्यांनी बोलवलंय ना आपल्याला, मग आपण जायला पाहिजे. ठीक आहे तू म्हणतोयस म्हणून. अगो बाई ही आज्ञाधारक आहे माझी पोर. वंदी पण आई तुम्हाला कळत नाही. आता मला चंदनला नाराज करायचं नाहीये हो. त्याच्या मर्जीत राहायचंय म्हणून मला जायला लागणार. चला प्रसाद घ्या सगळ्यांनी, मजा जाऊयात आपण. या थांबा आधी आजीला. वा, या वर्षीची गुढी ना कमाल आहे. खरे आशू अरे हा प्रसाद घे. थँक्यू. आत्ता कुठे सरावला येतो कडुलिंबाच्या चवीला. हो खरंय, लहानपणी पळून जायचा ना प्रसाद आणला की. पण आता मोठा झालाय तो, जबाबदार झालाय आणि आयुष्यातले कडू गोड सगळे अनुभव घेतले. वा वा रे. आणि हा प्रसाद म्हणजे त्याच प्रतीक असतं. मस्ती करू नका रे, सरळ झाला. हसतील आपल्याला ती माणसं, माहितीये का तुम्हाला? अरे या या आले का? हॅलो हॅलो, स्वागत आहे. कशात आजी? या मस्त. आशीर्वाद यशस्वी व्हा. अरे तुम्ही सगळं अचानक इथे. अगं आशूने फोन केला आम्हाला, आलो लगेच. आशू सीताई उत्सव आहे म्हटलं, सगळ्यांनी साजरा करायला हवा म्हणून सगळ्यांना बोलवून घेतलं. मागच्या वेळेला न जेवता गेला होता. अरे हा हा, यांचाही पहिलाच पाडवा नाही का? हो, आणि छान वाटतंय, सगळे एकत्र पाडवा करतोय. ही सगळ्यांशी एवढं चांगलं का वागते? हिने पार्टी चेंज केली का ही पण बदलली? बोलल्यानंतर तिच्याशी आता गुढी तर उभी राहिली, मग ह्याच्यामुळे काय कार्यक्रम आहे काय? हा आजी, आपल्याला ना एका ठिकाणी गुढी उभारायला जायचंय. हा, मी आधीच यांना सांगितलं होतं, त्यामुळे आपण आता निघूया काय. पण त्याआधी उर्मिला जरा प्रसाद दे सगळ्यांना. आजी कशी दिसतेय माझी सून? अगदी सासूची सावली आहेच मी. सीताई किती महिने झाले मी हे ऐकण्यासाठी ना खूप आतुर होते. आता तुम्ही मला बोलताय ना, तर मला ना असं सारखं सारखं ऐकावं असं वाटतं. ते तुम्ही बोला ना, परत बोला. आशू, हा हे समज बघून आज तुला लई आनंद झाला असेल नाही? खरे आजी, मी या दिवसाची फार आतुरतेने वाट बघत होतो माहिती. ह्या दोघींना एकत्र बघून मला इतका आनंद होतोय. आता ऐका, आपण जिथे जाणार होतो आज, तिथे तुम्हाला दोघींना एकत्र मिळून गुढी उभारायची आहे. आनंदाची आणि प्रेमाची गुढी. आणि सगळ्यांनी बाईकने जायचंय. हा ताई तू सॉलिड खुश आहेस हा? मग माझ्या सुनेने शिकवली बाईक मला. बरं चला, शोभायात्रेला जायचंय. हा चला आवरा. चला. पण मी काय म्हणते, त्याआधी आपण जरा चहा पाणी करून घेऊया का? आणि सगळ्यांनी फेटे बांधायचे.
सुहास मी ते काही फेटा वगैरे बांधणार नाहीये, मला खूप बोर होतं. तू वेडीस का? उलट फेटा बांधून घे. येताना मिरवत यायचंय ना. म्हणजे तुला काय वाटतं शिवा परत येणार आहे? काय डोक्यात सुरू आहे तुझ्या? पण येऊ ये. काय खूप आनंदात दिसतेस. चंदनने माफ केलं का? इतक्या लवकर कसला माफ करतोय तो मला? अरे तुझ्या चेहऱ्यावरती आनंद तर एवढा दिसत होता की आम्हाला वाटलं तुझं अगदी छान चाललंय. हो ना, म्हणजे खूप खुश आहेस संसारात असं वाटलं. हे काही खुश वगैरे नव्हते मी. माझ्या समोर दुसरा काही पर्याय नव्हता. तो चंदन मला वाटेल ती कामं करायला सांगायचा आणि मला करायला लागायचं. आता तुम्ही तर काही करत नव्हताच, म्हणून मी माझ्या परीने जे जमलं ते केलं. हो ठीक आहे, आता काहीतरी मार्ग काढूच ना आपण. आपण जे करायचंय ते लवकर करा. मला सहन होत नाही आता. हात बघा माझे, भांडी घासून घासून झिजलेत. काही ती अक्कल लावा आणि असं काहीतरी प्लॅन करा जे सक्सेसफुल होईल. आज चाललेत ना हे गुढी उभं राहायला? हो पण आता तिथे काय करता येणार आहे? हेच आधीच हार मानली ना. हे बघा, अशी हार मानून चालणार नाहीये. आज ती प्रभात फेरी, शोभायात्रा, जे काही नाटक आहे ना त्यात काहीतरी करा. आपल्याला काय वाटलं होतं शिवा आणि सीताई एकमेकांचं तोंडही बघणार नाही, पण आता बघताय ना किती जवळ आले आहेत दोघी. काहीही करून आजची गुढी उभारू देऊ नका. त्या शिवाला पण चांगलीच अद्दल घडली पाहिजे, तरच ते परत वेगळे होतील. कळतंय का तुम्हाला? एक मिनिट, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. मी बघतो काय करायचं ते. हो, जे करायचंय ते लवकर करा. मी आलेच. उगाच कोणीतरी बघितलं तर संशय नको आहे. काय आयडिया आहे तुझ्याकडे? ताई, अगं खरंच बाईकने जायचंय? हो मग तू स्कूटी चालव ना. अरे मग आम्ही काय करायचं? तुम्ही सगळ्यांनी मागे बसायचं. अहो, संसाराचा रहाटगाडा कोण चालवतं? बायका चालवतात ना. मग आज गाड्या पण बायकांनी चालवायच्या. सीताई, तुमचं लई कौतिक वाटतंय बघा. नाही म्हणजे हा जो काही तुमचा उत्साह आहे का नाही, याच्यासारखा आनंद नाही बघा. पण तुम्हाला सांगू, हा आनंद मला माझ्या सुनेमुळे मिळाला. ती नसती ना तर मी अशी बाईक वगैरे शिकलेच नसते. जमलंच नसतं मला. असं नाही आहे, तुमच्यात आत्मविश्वास होता ना म्हणून तुम्ही एका दिवसात बाईक चालवायला शिकला. एका दिवसात पण तू नसतीस तर. नाही, आमची शिवानी ना या गोष्टीत एक नंबर आहे. हो ना. आणि आपणही काळाबरोबर बदलायला हवं की. बरोबर आहे. चला चला निघायचं का? हो चल. ए, थांबा थांबा, एक मिनिट. त्या दिवशी तुम्ही मला घातला होता, आज तर बाबा